नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक महाडिक. आपण सेक्रेटरियल प्रॅक्टिस या विषयाचा पहिला टॉपिक समजून घेत होतो. याच्यापर्यंत आतापर्यंत आपले 4 लेक्चर झालेले आहेत. 4 लेक्चरमध्ये आपण बरंचसं काही समजून घेतलेलं आहे. तर आता आपण जो थोडासा शेवटचा भाग राहिलेला या टॉपिक मधला, तो म्हणजे भांडवलाची संरचना. त्यालाच कॅपिटल स्ट्रक्चर असं म्हटलं जातं. आधी भांडवलाची संरचना नेमकी काय असते, त्याच्यानंतर भांडवलाच्या संरचनेमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण ठरवणार आहोत. तर ही भांडवलाची संरचना समजून सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडस याच्याविषयी एक्सप्लेन करेल. तर अगोदर ते समजून घेऊया. पहा, भांडवलाची संरचना म्हणजे काय ते समजून घेऊया. की कोणत्याही व्यवसाय संस्थेला व्यवसाय करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा जो भाग असणार आहे तो असणार आहे कॅपिटल. कॅपिटल म्हणजेच त्याला आपण म्हणतो भांडवल. मग हे भांडवल व्यवसाय संस्था कोणत्या नाही कोणत्या मार्गाने, म्हणजे जर निधी उपलब्ध करून घ्यायचा असेल, भांडवल जर आवश्यक असेल, तर ते कुठून तरी उपलब्ध करून घ्यावं लागतं. मग असं भांडवल जे आहे ते कसं उपलब्ध केलं जातं, तर ते समजून घ्यायचं. आणि हे कसं उपलब्ध केलं जातं त्यालाच आपण म्हणणार भांडवलाची संरचना. तर पहिली गोष्ट म्हणजे जे भांडवल व्यवसाय संस्थेला आवश्यक असणार आहे ते काय केलं जातं. उदाहरणार्थ, एखाद्या व्यवसाय संस्थेला जर 1,00,000 रुपये भांडवलाची गरज आहे आणि व्यवसायाचे जे प्रवर्तक म्हणजे व्यवसाय स्थापन करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना हे 1,00,000 रुपये उभा करणं शक्य नसतं एकदम. मग हे काय करतात की हे 1,00,000 रुपये जे आहेत ह्या 1,00,000 रुपयाचे छोटे छोटे भाग करतात. म्हणजे उदाहरणार्थ या 1,00,000 रुपयाचा त्यांनी 100 रुपयाचा एक भाग तयार केला आणि असे जेवढे भाग होतील 100 रुपयाने असे भाग काय केले जातात, लोकांना हे केलं जातं की आम्ही हा व्यवसाय करतोय. लोकांना अप्रोच होतात हे समाजातील आणि त्यांना म्हणतात की आम्ही अशा पद्धतीचा व्यवसाय करतो, या व्यवसायामध्ये तुम्ही 100 रुपयाचा आमचा एक भाग आहे, तो भाग काय करा, खरेदी करा आणि व्यवसायाला जो प्रॉफिट होईल तो प्रॉफिट आम्ही तुम्हाला काय करू, वितरित करू, तुम्ही जेवढे भाग खरेदी करताल त्याच्या प्रमाणात. मग उदाहरणार्थ, ए या व्यक्तीने काय केला, हा जो भाग आहे तो खरेदी केला. आता हे भाग कसे असतात, समान असतात. म्हणजे असं होत नाही की एक भाग 100 रुपयाचा एक भाग 200 रुपयाचा, असं होत नाही. असं होऊ शकतं की ए हा व्यक्ती 2 भाग खरेदी करू शकतो, म्हणजे 100-100 रुपयाचे 2 भाग. पण 200 रुपयाचा एक भाग असा असू शकत नाही, समान असतात. म्हणून याला म्हटलं जातं समभाग. याला काय म्हटलं जातं, समभाग. बी ने एक भाग खरेदी केला, सी ने खरेदी केला, असे अनेक लोक जोपर्यंत 1,00,000 रुपये होत नाही तोपर्यंत भाग खरेदी करतात. म्हणजेच कंपनीला आवश्यक असलेलं 1,00,000 रुपये जे भांडवल आहे ती कंपनी काय करते, भागांमध्ये विभाजित करते, समभागांमध्ये. आणि हे लोकांना खरेदी करण्याचं आवाहन करते, म्हणजेच त्यांना विकते. म्हणजेच कंपनीला जे भांडवल आवश्यक आहे त्यापैकी काही रक्कम कंपनी समभाग विक्री करून त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो इक्विटी शेअर कॅपिटल. विक्री करून काय करते, निर्माण करते, उभारते. म्हणजे जर आता या ठिकाणी जर असं समजूया, एखाद्या कंपनीला जर 50,00,000 रुपये, आता मी थोडस चेंज करतो, 50,00,000 रुपये भांडवल आवश्यक आहे, तर त्यापैकी 20,00,000 रुपये जे आहेत ते समभागांची विक्री करून उभारले. अजून 30,00,000 कमी आहेत. मग कंपनी काय करते, अजून जे 20,00,000 रुपये जे आहेत ते कर्जाऊ घेण्याचं ठरवते. कर्जाऊ घेते, लोकांकडूनच घेते. आता समभागावर नेहमी लक्षात राहू द्या, समभागावर लाभांश दिला जातो. म्हणजे या लोकांनी जे भागामध्ये म्हणजे भांडवलामध्ये सहभागी झाले, 20,00,000 रुपये देऊन कंपनीकडे आलेले आहेत, कंपनीचे भागधारक झालेत. आता हे समभाग खरेदी करणारे जे व्यक्ती असतात त्यांना म्हटलं जातं भाग खरेदी करतात आणि म्हणून त्याला भागधारक असं म्हणतो, भाग धारण करतात ते. त्यालाच इक्विटी शेअर होल्डर असं देखील म्हटलं जातं किंवा शेअर होल्डर असं देखील म्हटलं जातं.
आता तरी सुद्धा कंपनीला 50 लाख भांडवल कंप्लीट होण्यासाठी अजून 30 लाखाची गरज आहे. मग कंपनी काय करते, 20 लाख जे आहे ते 20 लाख रुपये कर्जाऊ घेण्याचं ठरवते. आणि कर्जाऊ घेत असताना कंपनी मग कंपनीचे जसं 20 लाख रुपये तिने काय केले, भाग भांडवल विक्री केलं, तसं कर्जाऊ घेत असताना कर्ज रोखे विक्रीस काढते. कर्ज रोखे, आता हे कर्ज रोखे काय असतात, आता जसं भाग विक्री केले तसंच भांडवल उभारण्यासाठी कर्ज रोखे विक्री केले जातात. हा भागांसारखाच एक प्रकार असतो. आणि 20 लाख उभारलं जातं. आता हे कर्ज रोखे काय आहेत, कंपनीचे सावकार आहेत. हे कोण आहेत, कंपनीचे थोडक्यात सावकार. आणि हे समभाग काय आहेत, भांडवल जे देतो व्यवसाय सुरू करण्यासाठी, भांडवल जो देतो तो असतो मालक. हे आहेत कंपनीचे मालक. आणि सावकार म्हणजे काय, ज्यांच्याकडून आपण कर्ज घेतले, असे कर्ज रोखे. मी आताच तुम्हाला सांगितले की भागांवर लाभांश दिला जातो, तर कर्ज रोख्यांवर दिलं जातो व्याज. व्याज दिलं जातं. 20 लाख रुपये कर्ज रोखे विक्री करून उभारले. राहिले अजून 10 लाख रुपये व्यवसायासाठी आवश्यक असलेले. मग हे 10 लाख रुपये कंपनी काय करू शकते, अग्रहक्क भाग विकू शकते किंवा बँकेकडून कर्ज घेऊ शकते. बँकेकडून कर्ज घेऊ शकते किंवा अग्रहक्क भाग देखील विकू शकते. याच्यात अग्रहक्क भागाचा एक प्रकार आहे, पण मला फक्त तुम्हाला समजून सांगायचं. म्हणजे थोडक्यात काय, कंपनीला आवश्यक असणारं जे 50 लाख रुपये भांडवल आहे, हे 50 लाख रुपये भांडवल कंपनीने कसं विभाजित केलं, भागांची विक्री करून 20 लाख घेतले, कर्जरोख्यांची विक्री करून 20 लाख रुपये जमा केले आणि बँकेकडून कर्ज घेऊन 10 लाख रुपये काय केले, जमा केले. म्हणजे थोडक्यात काय, भांडवल जे आहे कंपनीचं, कॅपिटल जे आहे कंपनीचं, ते कॅपिटल कंपनीने कसं आपण त्याला म्हणू अरेंज केलं, ते कशा प्रकारे जमा केलं, ते कशा कशामध्ये विभागलेलं आहे, त्यालाच आपण भांडवलाची रचना असं म्हणणार आहोत. आणि हेच आपल्याला आता या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर काय सांगितलंय पहा. पहा, त्यांनी एकच मिनिट, 1 सेकंड. पहा, भांडवलाची रचना म्हणजे काय, त्याच्याविषयी प्रस्तावना समजून घेऊया. काय सांगितले त्यांनी पहा, मालकीचे म्हणजे भाग भांडवल त्याला आपण म्हणू, किंवा कर्जाऊ भांडवल, आता दोन्ही मार्गांनी कंपनी जे भांडवल उभारते, कंपनी जे भांडवल उभारते, एकच मिनिट, उभारते. म्हणजेच थोडक्यात काय, मालकी हक्काच्या भांडवलामध्ये समहक्क भाग यांचा समावेश होतो आणि अग्रहक्क भाग, त्यालाच प्रेफरन्स शेअर असं म्हणतात, व राखीव आणि अतिरिक्त निधी यांचा समावेश होतो. तर कर्जाऊ भांडवल म्हणजे काय, तर कर्ज रोखे आणि इतर कर्ज म्हणजे बँकांकडून वगैरे जर कर्ज घेतलेलं असेल तर इत्यादींचा काय होतो, त्याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजेच थोडक्यात काय, या सर्व स्रोत म्हणजे मालकी हक्काचं भांडवल असेल, कर्जाऊ घेतलेलं म्हणजे समहक्क भाग, अग्रहक्क भाग, राखीव निधी, त्याच्यानंतर कर्जाऊ घेतलेले जे कर्ज रोखे आहेत, यांचे प्रमाणबद्ध एकत्रित रीतीने कंपनीच्या एकूण भांडवलात असलेला समावेश म्हणजेच कॅपिटल स्ट्रक्चर असणार आहे. तेच त्यांनी या ठिकाणी पुढे सांगितलेलं आहे. तर ते फक्त आपण आता काय करूया, समजून घेऊया. 1 मिनिट, ऑपरेट का होत नाहीये, असं नाही व्हायला पाहिजे. ओके, हा झालं. तर पुढे काय सांगितले पहा त्यांनी, की भांडवल संरचना म्हणजे, आता हे भांडवल म्हणजेच कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे काय आहे, की इच्छित प्रमाणानुसार आपल्याला किती आवश्यक आहे ते भांडवल विविध स्रोतांचे एकत्रीकरण करून काय केलं जातं, उभा केलं जातं, त्यालाच संरचना असं म्हणणार. म्हणजे थोडक्यात एकूण भांडवलामध्ये वेगवेगळ्या प्रतिभूतींचे असणारे जे गुणोत्तर आहे, म्हणजे एकूण भांडवल आहे त्याच्यात शेअर कॅपिटल किती आहे, त्याच्यानंतर त्याच्यात डिबेंचर्स किती आहेत, त्याच्यात बँक लोन किती आहे, म्हणजे भाग भांडवल, कर्ज रोखे आणि बँकेचं कर्ज यांचं प्रमाण किती आहे, म्हणजेच त्यांचं गुणोत्तर किती आहे, ह्यांनाच आपण काय म्हणणार, भांडवल संरचना. आणि कंपनी अशा वेगवेगळ्या मार्गांनी
म्हणजेच काय, हा एक मार्ग आहे, हा एक मार्ग आहे, हा एक मार्ग आहे, अशा वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळ्या मार्गांचा यूज करून कंपनी काय करते, भांडवल उभारणी करते. त्यालाच म्हटलं जातं कॅपिटल मिक्स. कॅपिटल मिक्स म्हणजे थोडक्यात आपल्याला चहा बनवण्यासाठी कशाची गरज असते, साखर आहे, चहापत्ती आहे, पाणी आहे, बरोबर, दूध आहे, या सगळ्या गोष्टींची गरज आहे. म्हणजेच आपण चहामध्ये कोणकोणत्या गोष्टींचं इन्व्हॉल्युशन केलं तर त्याला आपण चहा मिक्स म्हणू. तसंच कॅपिटलमध्ये तुम्ही कोणकोणत्या मार्गाने कॅपिटल उभारलं, म्हणजे भागांची विक्री केली, कर्जरोख्या घेतले, बँकेकडून कर्ज घेतलं, त्यालाच आपण काय म्हणणार, कॅपिटल मिक्स असं म्हणणार. तर आता पुढे जाऊया. पुढे त्यांनी काय सांगितले ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. एकच मिनिट, हे का ऑपरेट होत नाहीये. तर व्याख्या समजून घेऊया आता आपण. काय सांगते व्याख्या, एक मिनिट. पहा, व्याख्येमध्ये त्यांनी काय सांगितले ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर याच्यामध्ये बऱ्याचशा तज्ञांच्या व्याख्या आहेत. तर काय काय आहेत तज्ञ ते पहा. पहिली गोष्ट म्हणजे HR वेसल यांची एक व्याख्या आहे. त्यांनी सांगले की उद्योग व्यवसायात गुंतवलेले दीर्घ मुदतीचे व वैविध्यपूर्ण निधी म्हणजेच काय, कॅपिटल स्ट्रक्चर. दीर्घ मुदतीचं कॅपिटल हे काही अल्प कालावधीसाठी लागत नाही, आणि वैविध्यपूर्ण म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने जो निधी गुंतवला जातो त्याला आपण काय म्हणणार, कॅपिटल स्ट्रक्चर. जॉन एज हॅम्प्टन यांची एक व्याख्या आहे. ते काय म्हणतात, तर त्यांचं असं म्हणणं आहे की संस्थेची भांडवल संरचना म्हणजे व्यवसायाची भांडवल संरचना म्हणजेच काय, कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजे काय, तर कर्ज म्हणजे तुम्ही जे कर्ज घेतले, समहक्क भाग, दोन प्रतिभूतीमधील संबंध ज्यानुसार कंपनीला मालमत्ता खरेदीसाठी निधी पुरवठा करतो. म्हणजेच काय की कर्ज रोखे असतील, समहक्क भाग असतील, यांच्यातील जो संबंध आहे, यांचं जे प्रमाण आहे, यांचं जे मिक्स आहे, त्यांनाच आपण काय म्हणणार, कॅपिटल स्ट्रक्चर म्हणणार. तर अशा प्रकारे भांडवल संरचना ही मालकीचा निधी, म्हणजे आता ही भांडवल संरचना म्हणजे कॅपिटल स्ट्रक्चर मध्ये कशाचा समावेश होतो, तर मालकीचा निधी, त्यालाच आपण म्हटलं जातो ओनर्स ओनर्स फंड. मालकीचा म्हणजे काय, मालक म्हणजे ओनर आणि निधी म्हणजे फंड, ओनर्स फंड. आणि त्याच्यानंतर कर्जाऊ निधी, त्याला बॉरोड फंड असं म्हटलं जातं, यापासून तयार होते. मालकीच्या निधीमध्ये कशाचा समावेश होतो, तर मालक म्हणजे व्यवसायाला भांडवल देणारे व्यक्ती, म्हणजेच भाग भांडवल आणि राखीव निधी आणि अतिरिक्त निधी. राखीव निधी म्हणजे रिझर्व्ह फंड अँड सरप्लस म्हणजेच अतिरिक्त निधी यांचा समावेश होतो. तर कर्जाऊ मध्ये कशा समावेश होतो, कर्जाऊ निधीमध्ये, तर कर्जाऊ निधीमध्ये कर्ज रोखे आणि दीर्घ मुदतीचं कर्ज म्हणजेच बँकेकडून वगैरे लोन घेतलं असेल त्याला लॉंग टर्म लोन असं म्हणणार, इत्यादींचा समावेश होतो. तर भांडवल संरचनेची तत्वे काय आहेत, तर भांडवल संरचनेचा निर्णय घेताना दोन मूलभूत तत्वांचा विचार केला जातो. मग ती दोन मूलभूत तत्व कोणती, तर पहिली गोष्ट म्हणजे की कर्जाऊ रक्कम व समहक्क भाग, म्हणजे तुम्ही कर्ज किती घ्यायचं आणि भाग किती खरेदी विक्री करायचे, यांचे जे प्रमाण आहे ते कमाईच्या स्थितीनुसार निश्चित केले पाहिजे. म्हणजे तुम्हाला किती इन्कम आहे, प्रॉफिट आहे, रिव्हेन्यू आहे, याच्यानुसार तुम्ही कर्ज किती घ्यावं आणि ओनर्स इक्विटी म्हणजे कॅपिटल किती विकावं हे ठरवलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट एक काय महत्वाची असणार आहे, ती म्हणजे काय, की व्यवसाय चक्रातील जे धक्के आहेत, म्हणजे जे बिझनेस व्यापार चक्र आहे, तर त्यातील काही चढ उतार असतील, तर ते चढ उतार त्यांचा देखील याच्यामध्ये काय केला पाहिजे, आपण अंदाज घेतला पाहिजे. करण्यासाठी व लवचिकतेसाठी भांडवल संरचनेमध्ये समहक्क भाग म्हणजे भांडवलाचे धक्क्यापासून बचाव करणारे आवरण असणे गरजेचे आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमचं कॅपिटल स्ट्रक्चर ठरवत असताना विचारात घेतल्या पाहिजेत. आता हे कॅपिटल स्ट्रक्चर जे आहे, म्हणजेच त्याला आपण भांडवलाचे घटक, त्यालाच कंपोनंट ऑफ कॅपिटल स्ट्रक्चर असं म्हणणार. भांडवलामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, आत्ताच मी तुम्हाला सांगितले की समहक्क भाग, डिबेंचर, बँक लोन, आणि तेच आहे पहा. पहिली गोष्ट म्हणजे काय, समहक्क भाग, ते समजून घेऊया. तर समहक्क भाग त्यालाच म्हटलं जातं इक्विटी शेअर कॅपिटल. हा कंपनीच्या भांडवलाचा काय असणार आहे,
प्राथमिक सोर्स असणार आहे. कोणता सोर्स असणार आहे? प्राथमिक सोर्स. 1 सेकंद. प्राथमिक सोर्स असणार आहे. कंपनीची जी मालकी आहे ही या भागांकडे असते. म्हणजे ज्यांनी कंपनीचे भाग खरेदी केलेले असतात ना, त्यांना कंपनीचे खरं मालक म्हणतात. म्हणून त्याला कंपनीची मालकी जी आहे ती या भागधारकांकडे असते. तसेच मालकी हक्काबरोबर येणारी जोखीम, म्हणजे व्यवसायाला जर तोटा झाला तर हे मालकच सहन करणार असतात. म्हणून मालकी हक्काबरोबर येणारी जी जोखीम आहे, म्हणजे तोटा जो आहे, ही देखील यांना स्वीकारावी लागते. म्हणजे समहक्क भागधारक जे असतात, इक्विटी शेअर होल्डर जे असतात, त्यांना स्वीकारावी लागते. आणि त्यांना काय दिला जातो? मी अगोदरच सांगितलं तुम्हाला, लाभांश दिला जातो. काय दिला जातो? लाभांश दिला जातो, जो अस्थिर असतो. अस्थिर म्हणजेच काय? की याचा निश्चित दर नसतो. म्हणजे बँकेकडून जर तुम्ही कर्ज घेतलं तर कर्ज बँक तुम्हाला 9% व्याजदराने देणार. म्हणजे व्याजदर काय आहे? निश्चित आहे. पण जर तुम्ही समजा कॅपिटल खरेदी केलं, म्हणजे कॅपिटल जर समजा उभारलं कंपनीने, कंपनीला जर प्रॉफिट झाला तरच याच्यावर, म्हणजे कॅपिटल म्हणजे हे मालक आहेत, तरच याच्यावर तुम्ही काय करू शकता? लाभांश देऊ शकता. मग हा लाभांशाचा दर तुम्ही 5% ठेवा, 6% ठेवा, 10% ठेवा किंवा 50% ठेवा. जसा तुमचा प्रॉफिट जास्त तसा हा दर सुद्धा जास्त, जसा कमी तसा हा दर सुद्धा कमी. म्हणजे थोडक्यात काय, की याच्यामध्ये अस्थिरता असते, म्हणजे हे स्थिर नसतं. तर तेच त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढं बघूया आपण, पुढं काय सांगितलंय ते. 1 सेकंद. पुढं काय सांगितलेले त्यांनी? तर पुढं आहे अग्रहक्क भाग. म्हणजे हा भांडवल संरचनेमधला कंपोनंट, भांडवलाच्या ह्याच्यातला दुसरा भाग आहे. त्यालाच आपण प्रेफरन्स शेअर कॅपिटल असं म्हणतो. आता हे जे असतात ना, हे समहक्क भागांसारखेच असतात. फक्त त्यांना अग्रहक्क का म्हटलं जातं? कारण की भांडवलावर काय आहे? लाभांश दिला जातो. भांडवलावर दिला जातो लाभांश, म्हणजे त्याला आपण म्हणतो डिव्हिडंड. आणि ज्या वेळेस कंपनी बंद होईल, पहा, लाभांश दिला जातो आणि ज्यावेळेस कंपनी बंद केली जाते त्यावेळेस हे जे भांडवल घेतलेले आपण समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग यांच्यामध्ये मुख्य फरक असा असतो की अग्रहक्क भाग म्हणजेच काय? भांडवल परतफेडीच्या वेळेस यांना प्रेफरन्स दिला जातो, म्हणजेच काय? अग्रहक्क दिला जातो की बाबा ह्या समहक्क भागांच्या अगोदर ह्या अग्रहक्क भाग ज्यांनी खरेदी केलेत, अग्रहक्क प्राप्त ज्यांना झालेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ हे 2 प्रकारचे भाग आहेत. हे काय आहेत? भागच आहेत. आणि हा सुद्धा भागच आहे. फक्त एकाला सम हक्क भाग का म्हणायचं आणि एकाला अग्रभाग का म्हणायचं, हे फक्त मला तुम्हाला समजून सांगायचं, की पहिली गोष्ट म्हणजे जर कंपनीला प्रॉफिट झालं तर लाभांश पहिल्यांदा या भागांना दिला जातो. कोणाला दिला जातो? या भागधारकांना दिला जातो, अग्रहक्क. आणि भांडवल परतफेड करायचे असेल, भांडवल जर परत फेड करायची असेल तर हे देखील अगदी ह्या भागांना दिलं जातं. म्हणजे हा प्रकारचा भागांना हे भांडवल परत फेड करत असताना, म्हणजे पैसे परत देताना यांना अगोदर दिले जातात आणि यांना नंतर. म्हणजे यांना लाभांश सुद्धा नंतर भेटतो आणि भांडवल परतफेड सुद्धा नंतरच केली जाते. म्हणजे थोडक्यात काय, की भांडवल परतफेडीच्या बाबतीत आणि लाभांश मिळवण्याच्या बाबतीत ज्यांना अग्रहक्क प्राप्त झालेला आहे अशा भागांना अग्रहक्क भागधारक किंवा भाग असे म्हटलं जातं. आणि तेच त्यांनी सांगितले की या भागांना लाभांश वाटप, म्हणजेच लाभांश मिळवण्याच्या बाबतीत व कंपनी विसर्जनावेळी भांडवल परतफेड करण्याच्या बाबतीत अग्रहक्क प्राप्त होतो, म्हणून त्यांना अग्रहक्क भाग म्हणतात. यांना स्थिर दराने, यांचा जो लाभांश दर असतो तो स्थिर असतो आणि यांना मतदानाचा अधिकार नसतो. म्हणजे कंपनीच्या सभा वगैरे ज्या होतील ना, या सभांमध्ये हे मतदान करू शकत नाहीत. तर हे या अग्रहक्क भागांच्या बाबतीत असणार आहे. पुढे जाऊया, पुढे समजून घेऊया काय सांगितले ते बघूया. एकच मिनिट, मला हे जरा असं हे करू द्या. ओके, पुढे पहा, प्रतिधारण, त्यालाच संचयी नफा, त्यालाच आपण रिटेन अर्निंग असं देखील म्हणतो. तर याच्या बाबतीत काय सांगितले त्यांनी ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहा, की निधी उभारणीचा हा अंतिम स्रोत आहे.
म्हणजे कंपनीला भांडवल उभारण्यासाठी हा अंतिम स्रोत आहे. याला नफ्याची पुनर्गुंतवणूक असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, तुम्हाला 10 रुपये जर नफा झाला तर त्यातले 5 रुपये तुम्ही काय करणार, ज्यांनी भांडवल दिले त्यांना देणार आणि 5 रुपये परत व्यवसायामध्ये वापरणार. म्हणजे नफ्याची काय म्हटलं जातं, पुनर्गुंतवणूक असं म्हटलं जातं. वाटप न केलेला नफा, म्हणजेच मी आता हा 5 रुपये वाटला, 5 रुपये वाटलेला नाही, म्हणून मी म्हटलं वाटप न केलेल्या नफ्याचा व्यवसायासाठी वापर करणे म्हणजे नफ्याचे भांडवलीकरण होय. म्हणजेच त्याला रिटेन अर्निंग असं म्हणणार. पुढे त्यांनी सांगितले की कर्जाऊ भांडवल देखील तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला कर्ज घेता येऊ शकतं. मग यामध्ये 2 गोष्टींचा समावेश होतो. कोणत्या 2 गोष्टी? एक म्हणजे कर्ज रोख्यांची विक्री करून, म्हणजे हा कर्जरोखे म्हणजे डिबेंचर, हा कंपनीने घेतलेल्या कर्जाचा पुरावा आहे. म्हणजे कंपनीने जे कर्ज घेतले जातं त्याला पुरावा, त्याचा पुरावा आहे. यावर निश्चित दराने काय दिलं जातं, व्याज दिलं जातं. आणि दुसरं म्हणजे मुदतीची कर्जे. मुदतीची कर्जे म्हणजे यालाच टर्म लोन असं म्हटलं जातं. एक मिनिट, यालाच टर्म लोन असं म्हटलं जाणार आहे. तर टर्म लोन मध्ये पहा, बँक किंवा वित्तीय संस्थांनी दिलेली कर्ज असतात. त्याच्यात काय असतं, बँकेने किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेली कर्ज असतात. यांचा निश्चित व्याज दर असतो. व्याजाचा दर हा निश्चित असतो. पुढे दिलेल्या उदाहरणावरून तुम्हाला भांडवल संरचनेची कल्पना समजून येईल. म्हणजे आपल्याला एखादा तक्ता दिलेला आहे तो समजून घेऊया. बघा, कंपनीचं भांडवल कशा पद्धतीने निर्माण केलं जातं, तर ते याच्यावरून आपल्याला समजू शकतं. मी तुम्हाला भांडवलाचे 3-4 हे सांगितले होते. पहिल्यांदा म्हणजे राखीव भांडवल. तर राखीव भांडवलामध्ये काय करू शकता तुम्ही, सॉरी राखीवच भांडवल होते, भाग भांडवल. भाग भांडवलामध्ये काय करता येतं, तुम्हाला समहक्क भागांची विक्री करता येते आणि अग्रहक्क भागांची विक्री करता येते. म्हणजे तुम्ही 10,000 समहक्क भाग प्रत्येकी 10 रुपये किमतीने जर विकले तर तुम्हाला समभाग, म्हणजेच त्याला आपण इक्विटी कॅपिटल असं म्हणू, ते इक्विटी कॅपिटल आहे तुमचं 1,00,000 रुपये. आणि तुम्ही अग्रहक्क भाग म्हणजे 5,000 भाग जे आहेत ते 100 रुपये, 5,000 रुपयेचे अग्रहक्क भाग 100 रुपये प्रत्येकी याप्रमाणे जर विकले तर 5,00,000 रुपये तुमचं काय होईल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल. याला प्रेफरन्स शेअर कॅपिटल म्हणणार आपण, प्रेफरन्स शेअर कॅपिटल म्हणणार. आणि दुसरा राखीव निधी किंवा अतिरिक्त निधी, हा रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणून दाखवला. हा तुमचा भांडवलाचाच एक स्रोत आहे, 5,00,000. आणि दायित्व, दायित्वामध्ये मग तुम्ही कर्ज रोख काय करू शकता, खरेदी करू शकता. मग कर्ज रोख्यांमध्ये 1,000 कर्ज रोखे तुम्ही 10% व्याजदराने जर खरेदी केले तर प्रत्येक 100 रुपये, खरेदी म्हणजेच विकले तर प्रत्येक 100 रुपये जर प्रत्येकाची किंमत असेल तर तुम्ही 1,00,000 रुपये कर्जाऊ घेऊ शकता. तर हे तुमचे काय आहेत, कॅपिटल रायझिंगचे म्हणजे भांडवल निर्माण करण्याचे स्रोत आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कॅपिटल काय केलेले, कॅपिटल रेज केलेला आहे, निर्माण केलेला आहे. आणि इकडे तुम्हाला माहिती स्थिर मालमत्ता, मग या कॅपिटलचा वापर तुम्ही इमारत खरेदी करण्यासाठी, यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी, त्याच्यानंतर ऋणको, मालसाठा खरेदी करण्यासाठी, रोख रक्कम असेल, बँकेत पैसे असतील, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये याचा वापर केला जातो. याला सोर्सेस आणि याला ऍप्लिकेशन असं म्हणणार आहोत. म्हणजेच थोडक्यात भांडवल संरचनेमध्ये कशा कशाचा समावेश होतो तर त्यांनी या ठिकाणी सांगितले. पहा की पहिली गोष्ट म्हणजे भांडवल संरचनेमध्ये समहक्क भाग प्लस अग्रहक्क भाग प्लस राखीव निधी प्लस कर्ज रोखे, म्हणजे समहक्क भाग, अग्रहक्क भाग, राखीव निधी आणि कर्ज रोखे. आणि वरील उदाहरणात जर आपण बघितलं, समहक्क भाग 1,00,000 आहेत, पहा 1,00,000, अग्रहक्क भाग 5,00,000 आहेत, 5,00,000 प्लस राखीव निधी 50,000 आहे, 50,000 प्लस कर्ज रोखे, पहा कर्ज रोखे 1,00,000 रुपयाचे, 1,00,000 म्हणजे टोटल तुमचं जे कॅपिटल असणार आहे, म्हणजे भांडवलाची संरचना आहे ती 7,50,000 अशा पद्धतीने असणार आहे. आता मेन म्हणजे आपल्याला समजून घ्यायचंय की स्थिर भांडवल व खेळते भांडवल यातील फरक काय आहे. तर आपल्याला स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल यातील फरक समजून घ्यायचा आहे. तर फरकाचे पॉइंट त्यांनी दिलेले आहेत ते समजून घेऊ. पहिला मुद्दा पहा काय आहे की स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता किंवा संपत्ती होय. म्हणजे स्थिर मालमत्ता, स्थिर संपत्ती खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागतं त्याला स्थिर भांडवल म्हणणार. आणि खेळते भांडवल म्हणजे काय, एकूण चालू मालमत्तेची बेरीज होय. नंबर 2 मध्ये असं सांगितले की हे भांडवल व्यवसायात जवळजवळ कायमस्वरूपी म्हणजेच लाईफ टाईम आवश्यक असतं. तर खेळतं भांडवल हे काय आहे, अभिसरण म्हणजेच आज उद्या परवा हे चेंज होत राहणार आहे.
कंटिन्युअसली वर्किंग मध्ये असते. त्याच्यानंतर हे भांडवल स्थिर संपत्तीमध्ये गुंतवलं जातं. मी तुम्हालाच आता सांगितलं, स्थिर संपत्ती म्हणजे इमारत, बिल्डिंग, मशिनरी, लँड खरेदीसाठी हे गुंतवलं जातं. उदाहरणार्थ त्यांनी या ठिकाणी दिलेच आहे पहा, काय इमारत आहे, जमीन आहे, इमारत आहे, फर्निचर आहे, याच्यासाठी वापरलं जातं. खेळतं भांडवल काय अल्प मुदतीच्यासाठी, म्हणजेच काय मालमत्तेमध्ये गुंतवलं जातं. उदाहरणार्थ रोकड असेल, मालसाठा असेल यांच्यामध्ये, किंवा उधारी असेल, हे आपलं वर्किंग कॅपिटल आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचा मुद्दा याच्यामध्ये असं दिलाय की भाग कर्ज रोखे, दीर्घ पल्ल्याचे कर्ज, बंधपत्र या मार्गाने स्थिर भांडवल उभारणी केलं जातं. जे उभारणी करण्याचे मार्ग काय आहेत? स्थिर भांडवल, भागांची विक्री करणे, कर्ज रोख्यांची विक्री करणे, बंधपत्रांची विक्री करणे आणि भांडवल गोळा करणे. तर इकडे काय आहे? अल्प मुदतीचं कर्ज, म्हणजे तुम्ही शॉर्ट टर्म लोन घेऊ शकता, ठेवी घेऊ शकता, व्यापारी कर्ज घेऊ शकता, इत्यादी मार्गाने हे उभारलं जाऊ शकतं. भविष्यामध्ये नफा कमवण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदार स्थिर भांडवलात पैसे गुंतवतात. म्हणजे लोक तुम्हाला हे का देतात स्थिर भांडवल? तर त्यांना नफा व्हावा म्हणून देतात. तर इकडे त्यांनी त्वरित परतावा मिळण्याच्या उद्देशाने, म्हणजे त्वरित म्हणजे लगेच इन्स्टंट मिळण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदार याच्यामध्ये पैसे गुंतवितात. आणि लास्ट पॉइंट आहे, स्थिर भांडवलातील गुंतवणूक जोखमीची असते, कारण की फायदा झाला तरच तुम्हाला लाभांश मिळू शकतो. इकडे ही कमी जोखमीची असते तुलनेने. कशी असते? कमी जोखीम असते याच्यामध्ये, तुलनेने कमी असते, पण जोखीम ही असतेच. तर अशा पद्धतीने आपण टॉपिक नंबर फर्स्ट संपवलेला आहे. सर्वांना थँक्यू. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.